स्वागत है आपका here in my kitchen, a perfect recipe, a new tradition. With love and spices the flavors bloom, chasing the gray from any lonely room. So please do like and share and subscribe. Let this warm feeling in your heart survive at Prithi's Special Kitchen. My kitchen, Prithi's Special Kitchen. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण करणार आहोत झटपट होणारे असे पापड चाट किंवा पापड चुरी. अगदी स्ट्रीट स्टाईल म्हणा किंवा रेस्टॉरंटमध्ये म्हणा, जेव्हा आपण मसाला पापड किंवा पापड चाट मागवतो ॲज अ स्टार्टर किंवा ॲज अ टाईमपास, तर भरपूर महाग असते. तर ती अगदी महाग आणि अगदी चटपटीत आणि झटपट पापड चाट आपण घरी कसं करूया ते बघूया. किंवा तुम्ही याला मसाला पापड किंवा पापड चुरीसुद्धा म्हणतात. विविध वेगळ्या प्रांतात, वेगळ्या भागात विविध वेगळे नाव आहेत. तर आपल्याकडे ह्याला पापड चुरी म्हणतात, पापड मसालासुद्धा म्हणतात. तर चला बघूया पापड मसाला किंवा पापड चुरी कसं करायचं ती. अगदी साधी सोपी रेसिपी आणि हेल्दी आहे. तर चला, हे बघा, इथं लागणारे साहित्य आहे. मध्यम आकाराचा कांदा घेतलेला, तो मध्यम कापून घ्यायचा आहे बारीक. टमॅटो घेतलेला एक मध्यम, तो सुद्धा कापून घेतलेला आहे बारीक. आता टमॅटो कापताना त्याचा जो मधला भाग असतो बियांचा, तो पूर्णपणे काढायचा आहे, कारण की त्याच्यातून खूप जास्त पाणी निघतं. त्यामुळे ते काढून तुम्ही वेगळ्या भाजीमध्ये ॲड करू शकता. एक स्लाईस घेतला आहे कैरीचा. कैरीची एक काप घ्यायची, त्यालासुद्धा बारीक कापायचं आहे. सोलायचं नाही, सालीसहित घेतलेली आहे. छान असं बारीक कापून घ्यायची. कैरी मस्ट आहे बारीक कापणं. कोथिंबीर घेतली आवडीनुसार बारीक कापून, स्वच्छ धुवून बारीक कापलेली आहे. आणि काकडीचा एक अर्धी काकडी घ्यायची बारीक कापून, तीसुद्धा सोलायची नाही, बस बारीक कापून घ्यायची. कैरी आणि काकडी जी ती अगदी फाईन बारीक कापायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरचा सुद्धा वापर करू शकता. पण कांदा आणि टमाटा ॲज यू लाईक तुम्ही कापू शकता, जाड मोठं. बट बिया काढणं मस्ट आहे. ह्याला गार्निशिंगसाठी आपल्याला लागणार आहे शेव. कोणती तुम्ही नायलॉन शेव किंवा लसूण शेव. ही इथं मी घेतली आलू भुजिया, जे आता अवेलेबल होतं ते घेतलं, पण ह्याच्यानेसुद्धा भारी लागतं. आता इथं आहे काही सुके मसाले, म्हणजे चाट मसाला आहे अर्धा चमचा, जिरा पावडर आहे, रोस्टेड जिरा पावडर आहे अर्धा चमचा, काळं मीठ आहे पाव चमचा, साधं मीठ आहे पाव चमचाने, तिखटवालं तिखट घेतलं आहे अर्धा चमचा, मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा, 1 टीस्पून नाही, हाफ टीस्पून आहेत सगळे. आणि इथं घेतले भाजण्यासाठी 4 पापड. इथं उडदाचे पापड आहेत, जे काळे मिरेवाले असतात ना, ते उडदाचे पापड. ह्याला सिंधी पापड किंवा पंजाबी पापडसुद्धा म्हणतात. डीमार्टमध्ये इझिली भेटतात. आता हे मध्यम साईजचे पापड आहे, म्हणजे अगदी मोठे नाही आणि अगदी छोटेही नाही, आपल्या तळहातापेक्षाही मोठे आहेत. तर 4 घेतलेले आहेत. आणि डोसा तव्यावरतीच मी एकत्र हे भाजून घेते. एका ह्याच्यातच आपल्याला हे भाजता येतात, कारण की डोसा तवा जो आहे तो बऱ्यापैकी मोठा असतो. त्यामुळे ॲट अ टाईम आपण 4 भाजू शकतो. आणि थोडंसं असं ऑइल टाकून भाजून घ्यायचं. अगदी एक अर्धा छोटा चमचा तेल मी ह्याच्यावरती टाकलं आणि छान तवा गरम झाल्यावर त्याला भाजून घेतलं. तव्यावरतीच भाजायचं आहे, खूप छान फ्लेवर येतो, क्रंची जास्त वेळ राहतं. गॅसवरती भाजलं तर ते ऑइल फ्री भाजतो, त्यामुळे ते छान क्रिस्पी जास्त वेळ राहत नाही, लगेच नरम होतात. त्यामुळे तव्यावरती भाजलं तर बऱ्याच वेळा ते कुरकुरीत छान राहतं. तर आता ह्याला असं दाबून चिमट्याने, हे बघा, असं दाबून ह्याला छान असं लाल भाजायचं आहे. गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदी मीडियम आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही केली. तवा छान गरम करायचा आणि मग गॅसची फ्लेम कमी करायची, मग पापड भाजायला घ्यायचे. ओके, सो आता असे प्रकारे मी एकदाच तेल टाकलं स्टार्टिंगला आणि छान असं भाजून घेतले. तुम्ही बघू शकता सगळे पापड जे ते करपले नाही, पण छान असे लालसर भाजलेले आहेत. ह्याच्याने क्रंची आणि छान क्रिस्पी राहतात आपले पापड. तर आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली, बऱ्यापैकी तवा कडक झालेला आहे आणि आता पापड आपल्याला काढायचे आहेत. गॅस बंद केला आणि पापड हे सगळे काढून घेते. हे बघा, 4 पापड रेडी आहे. हे 4 जणांसाठी चाट होते 4 पापडाची. तर चला आता बघूया. पापड पूर्णपणे थंडे करायचे आहेत आपल्याला, अगदी 5-10 मिनटं बाजूला ठेवून द्या. हे बाकीचे साहित्य तयारी करेपर्यंत. आणि लिंबाचा ह्याच्यात मेन कॉन्सेप्ट आहे, तर लिंबू नक्की घ्या, अर्धा लिंबू लागणार आहे. आता इथं एक मोठा बोल किंवा पातेलं किंवा डब्बा घेऊ शकता, थोडा मोठ्या आकारात असेल रुंद. त्याला आता हे सगळे पापड जे घालायचे आणि त्याला मस्त असं फोडायचे, चुरून घ्यायचे. जितकं तुम्हाला शक्य होईल तितके असे चुरा. अगदीच पावडर नका करू, कारण की आपल्याला चटणी नाही करायची, चुरा करायचा आहे. सो काही चंक्स असे अख्खे ठेवायचे, अगदीच भुगा नका करू. प्रत्येक पापडाचा थोडे चंक्स ठेवा. अर्धे अगदी बारीक करा, अर्धे असे अख्खे ठेवा. आय होप तुम्हाला समजलं असेल. जसं हे बघा, ह्याच्यात मी कसं करून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. अगदी काही चुरा आहे आणि काही अख्खे चंक्स ठेवलेले आहेत.
पापडाचे अगदीच बारीक सगळे नाही केले. आता बारीक चिरलेला कांदा घातला याच्यात. बारीक म्हणजे हातानेच कापलेला आहे, चॉपरमध्ये कांदा नाही कापायचं. कांदा आणि टमॅटो हाताने कापलेला आहे. बाकी तुम्हाला हवं तर तुम्ही काकडी आणि जे कैरी आहे ते सुद्धा चॉपरमध्ये कापू शकता, पण मी हाताने फाईन अशी बारीक पीस केलेली आहे. काकडीसुद्धा हाताने कापलेली आहे आणि कैरीसुद्धा. लिंबू म्हणतो मला घे, तो घडी खाली येतो, तर त्याला लास्टमध्ये घ्यायचं आहे. बट इथं हे सगळं कांदा, टमॅटो, काकडी आणि कैरीची जी स्लाईस होती ना ते सालीसहित घेते मी आणि बारीक चिरून घेते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही किसून घेतली कैरी तरीसुद्धा चालून जाईल. कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली. आणि आत्ता ह्याच्यात टाकायचे आपल्याला सुके मसाले, जे काय आपले सुके मसाले आपल्याला लागणार आहे. जसं मी म्हटलं की तिखट आहे ना, तिखटवालं आहे, नुसतं कलरचं नाही. तर तिखट मी अर्धा चमचा घेतलं. तुमच्याकडे बेडके मिरची पावडर किंवा लाल तिखट म्हणजे कलरवाला असेल काश्मीरी तर ते असेल तर तुम्ही 1 चमचा तिखट पावडर घालू शकता, लाल तिखट. पण इथे हे तिखटवालं आहे तर हे सफिशियंट होतं. हाफ टेबलस्पून, टीस्पून कमी झालं हा ना, नाही टेबलस्पून मोठं झालं, टीस्पून छोटं डब्यातलं मसाल्याच्या डब्यातलं, तर ते हाफ टीस्पून आहे हे सगळे मसाले किंवा 1 टीस्पून आहे. ओके. आता शेव घातली ह्याच्यात. जसं मी म्हटलं ह्याच्यात मला आलू भुजिया होती तर ती अर्धा कप घातली. म्हणजे पापडाचा जो चुरा असतो त्याचा अर्धा भाग घ्यायचा आपल्याला. कोणती शेव किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही पापडीसुद्धा वापरू शकता, नुसती थोडीशी चुरायची पापडासारखी. ओके. आता ह्याला लिंबू पिळला आणि मस्त असं टॉस करून घ्यायचं. ह्याला झाकण लावायचं, डब्बा असेल पातेलं असेल झाकण लावा आणि असं ह्याला वर खाली करून घ्या, टॉस करून घ्या. ह्याच्याने काय होतं की जे मसाले आहेत ते इव्हनली छान मिक्स होतात. आणि आत्ता परत आपल्याला इथं चमचा किंवा स्पॅटुला घ्यायचा आहे आणि छान याला खालीवर करून घ्यायचं आहे. हाताने सुद्धा मिक्स करणं गरजेचं आहे, नुसता हलवूनच चालत नाही. म्हणजे नुसता मीठ मिरची मसाले लागले त्याला. पण हे सगळे साहित्य छान एकजीव होण्यासाठी आपल्याला हाताचा वापर करा किंवा मग स्पॅटुला चमच्याचा वापर करू शकता. रेडी आहे आपली झटपट होणारी पापडी चाट, म्हणजे पापड चाट म्हणू शकतो किंवा मग पापड चुरी ह्याला म्हणतात बरेच ठिकाणी, तर पापड चुरी आपण म्हणूया. रेडी आपली पापड चुरीची चाट. तर आय होप तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल. अगदी तुम्ही बाहेरचं जर खाणारे आहात म्हणजे लवर आहात, दर 1 दिवस आड किंवा रोज जर तुम्हाला बाहेरचं आपण काय म्हणतो भेल म्हणा, पाणीपुरी म्हणा किंवा चायनीज भजी आवडत असतील तर ते सगळं स्किप करून तुम्ही हे ट्राय करा. नक्की ते सगळं विसरताल हे खाल्ल्यावर आणि हे सगळे रोज करून खाताल. इतकं टेस्टी, इतकं भारी झालेलं, मस्त टँगी, तिखट, आंबट, गोड. त्याच्यात मी काय टाकलं नाही, पण जे कैरी असतो ना आंबट गोड कैरी त्याचा खूप छान फ्लेवर येतो. आणि काकडीसुद्धा छान आहे आपल्या आरोग्यासाठी. गरमीमध्ये आपल्याला हीट जी असते आपल्या शरीराची ती काढते. खूप भारी ही चाट झालेली आहे, पापडी चाट. नक्की ट्राय करा ह्या प्रकारे. पापड चुरी म्हणा किंवा पापड चाट म्हणा किंवा पापड काही म्हणू शकता, तुम्हाला आवडेल ते म्हणा तुम्ही. बऱ्याच ठिकाणांचं मी म्हटलं विविध भागात विविध वेगळ्या नावाने चाट फेमस आहे. तर घरच्या घरी आपण अगदी काय साहित्य लागलं, काकडी, कांदा, टमाटा आणि असेल तर कैरी. आणि ह्याच्यात तुम्हाला हवं तर रोस्टेड जे पीनट असतात ना, खारी शेंगदाणे, ते सुद्धा ॲड करू शकता. तर चला, आता आवडली असेल ही रेसिपी तर मस्ट ट्राय, नक्की ट्राय करा. अगदी 5 मिनटात ही तयार होते. बस पापड भाजायचे आणि कांदा टमाटा कापायचा, दॅट्स इट. आणि जे काय फरसाण असेल ते ॲड करायचं. मिक्स फरसाण असेल ते सुद्धा ॲड केलं तरी चालतं, पण जास्त नाही, कमी प्रमाणात घ्या. पापड आहे तर पापड चाटच वाटू द्या, फरसाण चाट नका करू याला. तर आय होप तुम्हाला ही हेल्दी आणि झटपट होणारी ही समरची चाट रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळं निःशुल्क आहे, फुकट आहे. सो प्लीज, जसं मी म्हणते की जितकं तुम्ही ह्याला शेअर करताल तितके जास्त आपल्याला व्ह्यूज आणि लाईक्स छान येतील. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.